हॅलो, नमस्कार. मी भारती. आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, मी आज अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण असं जोडून घेतलेलं आहे, मेन ब्लाऊज पीस. तर आज मी तुमच्यासोबत बघा कटोरी फ्रंटपेक्षा जास्त होते तर कशी कट करायची. कधी-कधी आपल्या हाताने कटोरी मोठी होते, तर कधी-कधी कटोरीचा साईड पार्ट मोठा होते. तर बघा, आता आपण दोनही भाग असे एकदा जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, इथं अर्धा इंचापेक्षा आपल्याला कमी, इथून आपल्याला पाव इंचापेक्षा एक अशी रेषा इथून आपल्याला अगोदर मार्जिन करून घ्यायची आहे. आणि इथून आपल्याला बघा अर्धा इंचापेक्षा कमी आपल्याला कटोरीच्या गोल राऊंड शेपला आपल्याला इथून शिलाई करून घ्यायची आहे. दोनही भाग असे सारखे जोडून घेत आहे मी. आता दोनही भाग आपण सारखे जोडून घेतले तर जिथून आपण मार्जिंग केलेली आहे त्याच ठिकाणून बरोबर आपली मार्जिंग शिलाई आली पाहिजे. जरी आपला कधी साईड पार्ट मोठा होतो, कधी कटोरी मोठी होतो, तर तर आपले असे कटोरीचे प्रॉब्लेम हर ताईला येतातच. तर बघा, आता आपण कटोरी जोडून घेतलेली आहे. तर बघा, ह्या कटोरी साईड पार्टपेक्षा कटोरी मोठी झाली आहे. तर बघा, आता कशी कट करायची. आता दोनही आपल्याला सेम सारखे करून घ्यायचे आहेत. तर जर आपण सारखं जर कट केलं तर काय होतं, आपल्या हाताने कटोरी लहान होऊन जाते. तर बघा, ह्या पद्धतीने इथून अशी कट करून घ्यायची. क्रॉसमध्ये बघू शकता तुम्ही, अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. जेणेकरून काय होतं, आपली कटोरी लहान होणार नाही आणि अगदी व्यवस्थित अशी तयार होणार. तर बघा, हा एक्स्ट्राचा भाग आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. जर आपण सरळ घेतला, बघा असा सरळ घेतला, इथून आपण असा सरळ घेतला, इकडे असं सरळ घेतला, तर कसं आपली कटोरी लहान होऊ शकते. तर आपल्याला काय करायचं आहे, कटोरी बघा मी जिथं मार्जिंग केलेली आहे त्या ठिकाणून कट केलेली आहे, ह्या ठिकाणून आपल्याला कट करून घ्यायची आहे. आता बघा, आपण पूर्ण सिंगल शिलाई लावली. आता आपल्याला डबल शिलाई करून घेत आहे मी इथं. आता बघा, डबल शिलाई करून झाली. आता आपल्याला कटोरीचा टक्स लावून घ्यायचा आहे. तर बघा, इथं आपण कटोरीचा भाग दोनही असं सारखं जोडून घ्यायचं आणि इथून पाव इंच आपल्याला आयपट्टीसाठी सोडून घ्यायचा. आणि इथून आता आपल्याला कटोरी बघा, इथून कटोरी 1.5 इंचाची आणि जो टक्स आहे 2.5 पावणे 3 आपण साईजनुसार घेऊ शकतो. आणि क्रॉसमध्ये आपल्याला अशी मार्जिन घेऊन आता इथं आपण शिलाई करून क्रॉसमध्ये तिरसा आपल्याला टक्स लावून घेत आहोत. तर बघा, किती छान आपली कटोरी बसली आहे. जर आपण अशी जर कटोरी स्टिच केली तर अगदी व्यवस्थित आणि कटोरी पण लहान होत नाही ना, अगदी बरोबर अशी आपली कटोरी येते. किती खोल आणि मस्त अशी कटोरी आपली तयार झालेली आहे. आता जो हा एक्स्ट्राचा पार्ट आहे हा आपण कट करू शकतो, नाहीतर आपण याला फोल्ड करून शिलाई पण करू शकतो. तर बघा, आता मी इथं डबल शिलाई करून घेत आहे. आता दुसरी कटोरी आपल्याला तशीच करून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित आपली कटोरी तयार झालेली आहे. आता दुसरा साईड पार्ट आणि दुसरी कटोरी घेतली. आता बघा, कटोरीचा भाग खाली आणि साईड पार्ट वर, जसं पाव इंचापेक्षा एक रेषा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. कटोरी आणि साईड पार्ट आपण जोडून घेत आहोत. तर बघा, इथं आपण कटोरी आणि साईड पार्ट अगदी आरामात आपल्याला कटोरी मी इथं जोडून घेत आहे. आता बघा, जेवढा भाग आता आपण इथं डबल शिलाई करून घेत आहोत. आता बघ, इथं आपण डबल शिलाई करून घेतली. आता बघा, जसं त्या कटोरीचा भाग जास्त झालेला होता तसाच ह्या पण कटोरीचा भाग जास्त झालेला आहे. तर बघा, हा क्रॉसमध्ये आपल्याला असा इकडे असा इथपर्यंत पॉईंट मिळवून घ्यायचा आहे. आणि आपल्याला बघा, मी इथं कट करून घेत आहे. जर आपण सरळ जर कट केला तर आपली कटोरी लहान होऊ शकते. तर बघा, मी अशी कट करून घेत आहे. आणि आता इथं 1.5 इंच पाव इंच भाग सोडून घेतला आणि 1.5 इंच इथून आणि इकडे पावणे 3 इंच 2.5 इंच आणि बघा रुंदीमध्ये घेतला आहे 1.5 इंच, उंचीमध्ये घेतले आहे पावणे 3 इंच. आता इथं आपण डबल शिलाई करून घेत आहोत. आणि बघा, आता आपली कटोरी किती छान अशी बसलेली आहे. बघू शकता, मस्त छान असा टोक पण आलेला आहे. किती छान अगदी व्यवस्थित आपली कटोरी झालेली आहे. तर आता बघा, हा एक्स्ट्राचा पार्ट आहे हा आपण कट करून घेत आहोत. आता ज्यांना कुणाला क्रॉसपट्टी जोडताना प्रॉब्लेम होते तर बघा, एकदम सोप्यात सोपी पद्धत, नवीन असल्या कारणाने आपल्याला अडचण येतेच. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर अस्तर आणि मेन ब्लाऊज पीस जोडून घेतलेला आहे.
क्रॉसपट्टीला. आता बघा क्रॉसपट्टीचा भाग खाली ठेवला आणि वर कटोरीचा भाग ठेवला. हा जो आहे आपला टक्स लावलेला भाग आपल्याला आयपट्टी जो लावतो तर त्या साईडनं आपल्याला पलटवून घ्यायचा आहे. याच्यानं आपल्या ब्लाऊजची कटोरी अगदी व्यवस्थित छान अगदी परफेक्ट बसते. ज्या साईडनं आपण हुक आयपची पट्टी लावतो त्या साईडनं आपल्याला टक्सचा भाग पलटवून घ्यायचा. ते बघा पूर्ण मी अशी जोडून घेतलेली आहे. तर एकदम सोप्यात सोपी पद्धत आहे ही क्रॉसपट्टी जोडण्याची. तर ज्यांना कुणाला क्रॉसपट्टी जोडताना खूप प्रॉब्लेम होते तर अशा पद्धतीने जोडून घेतली ती एकदम इझी येते. तर बघा आता आपण टक्सचा जो पॉईंट असतो तो हुकायच्या पट्टीकडे पलटवून घ्यायचा आहे आणि अगदी असं आमोरासमोर अशी घेऊन आपल्याला इथं अर्धा इंचावर आपण टीप लावून घेत आहोत. तर आता बघा सिंगल टीप लावली. आता इथून एक्स्ट्राचा भाग जो आहे बघा इथून एक्स्ट्राचा जो पार्ट आहे कापड तो आपण कट करून घेत आहोत. आता याच्यावर डबल शिलाई. तर बघा किती छान आपली फिनिशिंग सहित क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे अगदी व्यवस्थित. तर बघू शकता किती छान आणि मस्त. तर आता आपण याच्यावर डबल टीप लावून घेत आहोत. इथं पण आपण डबल जो एक्स्ट्राचा कापड आहे तो कट करून घ्यायचा. ह्या साईडनं पण एक्स्ट्रा झालेला आहे तो कट करून घेत आहे आणि इथं डबल शिलाई लावून घेत आहे. तर बघा आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे. बघू शकता किती छान आपल्या कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा शेप आलेला आहे अगदी व्यवस्थित. बघू शकता ज्यांना कुणाला क्रॉसपट्टी जोडायला खूपच म्हणजे की असं चुन्या येतात प्लेट येतात तर अशा पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडली तर खूपच सिंपल आणि जी खूपच म्हणजे चांगली अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित सोबत आपली तयार होते. तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटू. तर बघा हा एक्स्ट्राचा भाग झालेला आहे. आपण जेव्हा काचपट्टी लावतो तो एकदम सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा हा इथून आपण कट करून घ्यायचा आहे.